शहरामध्ये महावितरणचा पूर्ण ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभार चालू आहे। याविरुद्ध प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी असं ठरवलं की याविरुद्ध आवाज उचलायचा आहे, कारण की आता हा त्रास सहन शक्तीच्या पलीकडे गेलेला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, त्याचबरोबर नगर परिषद कॉलनी, भीमनगर, गणेशनगर, व्हीआयपी कॉलनी, रशीद कॉलनी, ओंकार नगर, शिक्षक कॉलनी या सर्व भागातील नागरिकांच्या वतीनं यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला माता भगिनी सर्वजण होते। या सर्वांच्या वतीनं आज महावितरणच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरापासून निघाला आणि शिक्षक कॉलनी मार्गे महावितरण कार्यालयामध्ये आलेला आहे। यामध्ये सगळ्यांची, सर्व नागरिकांची प्रमुख मागणी हीच आहे की या सर्व भागामध्ये 100% जे आहे हा वीज बिल भरणा आहे, परंतु महावितरणकडून कोणतीही सोयी सुविधा दिल्या जात नाही। सतत या भागामध्ये लाईट जाते, शहरामध्ये जाते, परंतु या भागामध्ये सातत्यानं दिवसातून 20 ते 22 वेळेस परमिट काढल्या जातं। या भागाची लाईन टाउन 2 वरती आहे। पाथरी शहरामध्ये 3 फीडर आहे, टाउन 1, टाउन 2 आणि टाउन 3। तर टाउन 2 वरती या भागाची लाईन आहे। हे टाउन 2 आष्टी फाट्यापर्यंत जातं। तर या आष्टी फाट्यापर्यंत कुठेही काही फॉल्ट झाला तर परमिट घेतल्या जातं आणि या शिक्षक कॉलनी, शिवाजीनगर या सर्व भागाची लाईट जाते। उन्हाळ्याचे सध्या दिवस आहेत, तापमान 45 डिग्रीच्या वरती, आणि अशा परिस्थितीमध्ये महावितरण कोणतंही गैरजबाबदार वागतंय आणि कोणतंही नियोजनशून्य त्यांचा कारभार चाललेला आहे। दिवसा दुपारी 4-4 तास लाईट जाते, संध्याकाळी रात्री 9 नंतर रात्री 2 वाजेपर्यंत लाईट गेलेली आहे। तर ह्या सर्व नियोजनशून्य कारभारावरती आवाज उचलण्यासाठी आम्ही सर्वजण, या महिला माता भगिनी सर्वजण इथे आलो। आम्ही यावेळी इंजिनियर साहेबांना, अधिग्रस्त साहेबांना मागण्या केल्यात। मी तुम्हाला मागण्या आमच्या या प्रभागातील नागरिकांच्या सांगतो की आम्हाला इथं डीपी पाहिजे। डीपीवरचा लोड काय, अतिरिक्त लोड झालेला आहे। त्याचबरोबर शिवाजीनगर जाधव डीपी ही 100 केव्हीएची आहे, ती 200 केव्हीए करण्यात यावं अशी मागणी आहे। शिक्षक कॉलनीच्या डीपीचं मेंटेनन्स करण्यात यावं। त्याचबरोबर बळवंत वाचनालय येथे नवीन डीपी तुम्ही करावी अशी मागणी आम्ही महावितरणला केलेली आहे। लाईट जाते आष्टी फाट्यापर्यंत। मी म्हणत होतो की टाउन 2चं लाईन आष्टी फाट्यापर्यंत आहे, परंतु इथं एबी स्विच नाही। तर एबी स्विच नसल्यामुळे पूर्ण त्या टाउन 2ची पूर्ण लाईट, त्याच्यामध्ये जेवढं काय कॉलन्या आहेत, जेवढे भाग येतील, प्रभाग 1, 2, 3 हा सगळ्या भागाची लाईन जाते। तर एबी स्विचेस टाका, आम्ही अशी प्रामुख्यानं मागणी केलेली आहे। त्याचबरोबर विद्युत पोल आम्हाला पाहिजेत 20, ही सुद्धा मागणी केलेली आहे। आणि अजून एक महत्वाची अशी मागणी आहे की आम्ही एक पर्याय त्यांना दिलेला आहे की 3 फीडर आहे, तर तुम्ही 4थं फीडर प्रस्तावित केलं। मला माहित नाही ते कशामुळं काम थांबलंय, पण आम्ही 4थं फीडर मागणी केलेलं होतं जायकवाडी वसाहतीचे। तर तुम्ही 4थं फीडर करा, जेणेकरून रोडच्या इकडचा माजलगाव रोडचा हा पूर्ण भाग आहे, हा त्या फीडरवरती जाईल आणि आम्हाला या लोड शेडिंगमुळे जो होणारा त्रास आहे त्यापासून आम्ही सर्वजण निश्चित राहू। ही मागणी आम्ही केलेली आहे। यावरती डिग्रस्कर साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आजपासूनच आम्ही काम करू। आम्हाला ते वारंवार सांगतायत गेल्या कित्येक महिन्यापासून की आम्ही बदल करू, पण यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरती विश्वास आम्हाला आहे की ते बदल करतील। आणि अजून एक महत्वाचं होतं की आम्ही सर्व समस्या सांगायच्या कोणाला, तर फ्यूज कॉल नंबर असतो, हा फ्यूज कॉल नंबरच त्यांचा बंद आहे। यांचे स्विच ऑफ मोबाईल आहे, त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची तो कोणाकडे करायची असा मोठा प्रश्न झालेला आहे। तर आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही सर्व तुमच्या मागण्या मान्य करू, परंतु याही वरती आम्ही आताच सुप्रिटेंडेंट इंजिनियर टेंभुर्णे साहेब यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आता आश्वासित केलेलं आहे की या सर्व भागामध्ये जे आहे तुमच्या समस्याचं आम्ही निराकरण करू। तुम्हाला तातडीनं टाउन 4 वरती त्यांनी असे आदेश दिले की टाउन 4चं जे आहे तुम्ही सर्व्हे करून घ्या आणि टाउन 4 कसं करता येईल ते बघा। बळवंत वाचनालय ते डीपी टाका आणि आमच्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तसे आदेशही त्यांनी पाथरी महावितरणला दिलेले आहेत। या सर्व याच्यानंतर आम्हाला असा विश्वास आहे की महावितरण जे आहे ते महावितरणचे आम्ही सर्व ग्राहक आहोत, त्यांचं कर्तव्य आम्हाला सेवा देणं। आम्ही वीज बिल भरतो, तर ते सेवा आम्हाला निश्चितपणे देतील। आम्ही 8 ते 15 दिवस, आम्ही 15 दिवसाचा एक अल्टिमेटम दिलेला आहे की 15 दिवसापर्यंत ह्या सर्व जे कामं आहेत ही सर्व कामं होतील, हा विश्वास आम्ही 15 मे पर्यंत येणाऱ्या ठेवू। त्यानंतर जर ही कामं झालेली नाही, ही कामं केली नाही, तर याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। एवढंच या निमित्तानं बोले। धन्यवाद।